बहिणींनो, तर सकाळी उठले आम्ही 4:30 वाजता आणि ते आधीच उठले होते आणि इथं आवरून वगैरे अंघोळ करून वगैरे रेडी झाले आणि आता डोकं वगैरे विचारून राहिले तर जायचं दर्शनाला सकाळी सकाळी. थोडंसं चार्जिंग करून तर आम्ही आता दर्शनाच्या लाईनीला इथं बारीला उभं राहिलं आणि दाजी गेले तिकडं, दाजीच फक्त गेलेत गाडी पार्क करायला आणि डायरेक्ट बाहेरूनच लाईन चालू. ही लाईन बघा किती मोठी. कुठून कुठून आता मंदिर, इकडं मंदिर किती किलोमीटर लांब आहे पुढं काय माहिती. माझा बाबू सकाळी सकाळी इकडं बघा, इथं समोरपर्यंत लाईन लागली आणि इकडं सुद्धा इकडं फार दिसत नाही एवढी मोठी लाईन आणि आता सकाळचे वाजले 5:15. आप्पा म्हणतोय का गप्प म्हणतोय? काढायची की चप्पल काही लोकांना डायरेक्ट सोडले त्यामुळे बघा किती पळापळ चालू आहे ना. आम्ही लागलो लाईनीत. इथं आम्ही गाडी पार्क केली होती, आता काढताय गाडी. आमचा आता नाश्ता विस्ता करून झाला. इथे इडली आणि 2 इडली आणि आम्ही घेतला दूध पाहिजे. चटणी नव्हती व्यवस्थित, इडली वगैरे ठीक होती. आळशीसाठी पण चटणी आणि इडली डबा भरून घेतला आहे आणि दूध पण घेतलं. तिचा जर चहा प्यायचा राहिला, म्हशीच्या दुधाचा चहा. मी आता आलोय जेवण करण्यासाठी. अंशूला पण भूक लागली सकाळच्या, त्याच्यासाठी दूध घेतलं होतं तर ते इकडे बघ दूध त्याचं संपून गेलं, त्यामुळे आम्हाला जेवण करायला थोडं लवकर यावं लागलं आणि आता आम्ही आलोय जेवण करण्यासाठी. तर आता ऑर्डर द्यायची. हे स्ट्रक्चर इथे सुचलेलं लावलं आणि हे झोपटी टाईप बाहेरून दाखवत आहे. हा इकडे रे नाही, 3 भाज्या येतील फक्त. 3 भजी 1 पाव भाजी खाली नाही आहे का काही नाही. काहीतरी सगळे आपको मराठी समझ में आती है? तुला काय घ्यायचं अंशू? फक्त जर ठीक आहे. आणि गोड थोडं बाय बाय गाईज बोलतो. तर गाईज आम्ही आता इथं जेवण केलंय. मँगो मिल्कशेक आणि इथं पायनॅपल ज्यूस झाला पिऊन. काय ना
नारळ घेऊन आले नाही बाई. आधी गेले प्यायचं नव्हतं पाणी, आता प्यायचंय पाणी. आता पानं टाकून पाणी सापडून आणलंय नारळात, आता पिऊ राहिली. तर इथं आमची रूम आहे आणि इथं सामान काढून राहिले, तर ते पडू पण राहिले. इथं पोहोचलोय आम्ही येऊन. अंशू झोपलाय. बघूया कशी आहे. इथं आमचं सामान वगैरे ठेवलंय आणि इथं छान आहे रूम. हो, आता थोडा वेळ आराम करतो आणि नंतर मग आवरून परत हम्पीमध्ये जायचं बघायला. तर चला थोडा वेळ आराम करतो. चप्पल सोड अंशू. कोणी मारलं तुला? कोणी मारलं? कोणी मारलं तुला ना बाबू? कोणी मारलं तुला?